गव्हर्नमेंट हॉस्टेलची दुसरी लिस्ट लागलेली आहे। तर तुम्हीसुद्धा तुमच्या जवळच्या जेही तुम्ही वसतिगृहाला अर्ज केले असेल तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमच्या हॉस्टेलची लिस्ट लागलेली आहे किंवा नाही लागलेली आहे तुम्ही ते चेक करू शकता। आणि विद्यार्थ्यांना एक नम्र विनंती आहे, ज्याही विद्यार्थ्यांना लिस्ट मिळत असेल त्या विद्यार्थ्यांनी ती लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करावी, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी वाट बघतात त्यांना ती लिस्ट आपण देऊ शकतो आणि त्या लिस्टचा त्यांना फायदा होऊ शकतो। तर आपल्याकडे एक सेकंड नंबरची लिस्ट म्हणजे हॉस्टेलची सेकंड नंबरची लिस्ट आलेली आहे आणि ही लिस्ट आहे अमरावती जिल्ह्याची। तर अमरावती जिल्ह्यामध्ये 4 ते 5 वसतिगृह आहे मुलांचे, तर यांची लिस्ट जाहीर झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये सर्वप्रथम जे वसतिगृह आहे ते आहे युनिट क्रमांक 1। तर युनिट क्रमांक 1 मध्ये बघू शकता तुम्ही हे SCचे विद्यार्थी आहे, यामध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे आणि हे नवीन निवड आहे। यामध्ये बघू शकता 90 जागा भरलेल्या आहे आणि अजूनसुद्धा 26 जागा रिक्त आहेत, म्हणजे तिसरी लिस्ट लागू शकते आणि स्पॉट ॲडमिशनसुद्धा होऊ शकते जर तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा जागा रिकाम्या राहिल्या तर यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता। जर तुमचे नाव असेल तर तुम्ही इथे जाऊन प्रवेश घेऊ शकता। तर यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करा, आपण हळूहळू ही लिस्ट स्क्रोल करत आहे, यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता। यामध्ये BTech इंजिनिअरिंगसाठी अशा प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आणि यानंतर आहे SC मध्ये मांग समाज, यामध्ये बघू शकता 12 जागा भरलेल्या 9 आणि यामध्ये सुद्धा रिक्त जागा 3 आहेत, तर हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर रुखी मेहतरमध्ये सुद्धा बघू शकता रिक्त जागा 11 आहे, अजूनसुद्धा 11 जागा रिक्त आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये 1 जागा रिक्त आहे अजून आणि 5 विद्यार्थी भरलेले आहे। तर अशा प्रकारे ही एक लिस्ट होती। त्यानंतर तुम्ही बघू शकता अनाथमध्ये सुद्धा 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर सेकंड नंबरचं हॉस्टेल बघू शकता तुम्ही, या हॉस्टेलचं नाव आहे युनिट क्रमांक 2 आणि यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही अजूनसुद्धा रिक्त जागा 27 आहेत। तुम्ही बघू शकता SCच्या ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल त्यांना 27 जागा रिक्त आहे, म्हणजे तुमचा नंबर अजूनसुद्धा लागू शकतो। सेकंड लिस्ट लागलेली आहे, थर्ड लिस्ट लागू शकते, स्पॉट राऊंड होऊ शकतो। या लिस्टमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही आजच तुमच्या वसतिगृहाला संपर्क करून तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। बघा मांगमध्ये सुद्धा 1 जागा रिक्त आहे। हे जे मांग मातंग रुखी हे दिले आहे हे तुमच्या पोटजात आहे, या पोटजातनुसार सुद्धा जागा असतात। रुखी मेहतरमध्ये सुद्धा इथे रिक्त जागा 0 आहे, यामध्ये विद्यार्थी बघू शकता। नंतर मागासवर्गीय विद्यार्थीमध्ये सुद्धा 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर विजाभजमध्ये सुद्धा 1 जागा रिक्त आहे आणि हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। सिलेक्ट झालेले विद्यार्थी तुम्ही चेक करा, यामध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर युनिट क्रमांक 3 ची लिस्ट आहे, हे सुद्धा तुम्ही बघा, यामध्ये सुद्धा 15 जागा रिक्त आहे, 101 जागा फिलअप झालेल्या आहे म्हणजे भरलेल्या आहे। यामध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही आहे। आणि ही जी लिस्ट आहे ही व्यावसायिक अभ्यासक्रमाची लिस्ट आहे, प्रोफेशनल एज्युकेशनची लिस्ट आहे। रुखी मेहतरमध्ये सुद्धा 12 जागा रिक्त या वसतिगृहाला तुम्ही बघू शकता। जर रुखी मेहतरमधून जर कोणते विद्यार्थी असेल तर ते प्रवेश घेऊ शकतात, त्यांनी फॉर्म भरलेला आहे का, तर तुमच्यामध्ये जर कोणी असेल तर तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या। अशा प्रकारे हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। अनुसूचित जमातीमध्ये बघा 0 रिक्त जागा नाही आहे, यामध्ये विजाभजमध्ये 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर आमावमधून सुद्धा 1 जागा रिक्त आहे। अशा प्रकारे हे विद्यार्थी सिलेक्ट आहे आणि दिव्यांगमध्ये सुद्धा 3 जागा रिक्त आहे या वसतिगृहाला आणि 3 विद्यार्थी सिलेक्ट आहे यामध्ये आणि 1 जुन्यामधून आहे। अशा प्रकारे ही एक लिस्ट आहे। संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह निंबोरा, यामध्ये बघू शकता यामध्ये सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी SC कॅटेगरीच्या 5 जागा रिक्त आहे आणि हे बाकीचे विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले आहे। सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही वसतिगृहाला जाऊन प्रवेश घेऊ शकता आणि अशा प्रकारे ही एक लिस्ट होती आपल्याकडे आलेली। तर आपल्याकडे ज्याही वसतिगृहाच्या लिस्ट येतील त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती लिस्ट मिळत असेल तर तुम्ही सुद्धा प्रोव्हाइड करू शकता, ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून बाकीचे विद्यार्थी आहे आपल्याजवळ त्या विद्यार्थ्यांना त्या लिस्टचा फायदा होऊ शकतो। तर ही लिस्ट फक्त अमरावतीची आहे, या व्यतिरिक्त आपल्यापर्यंत अजून कोणत्याही प्रकारची लिस्ट आलेली नाही आहे। जर लिस्ट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केल्या जाईल आणि वसतिगृहाला अजूनसुद्धा भरपूर जागा रिक्त आहे। रिक्त जागा असल्यामुळे तुमचा नंबर लागू शकतो तिसऱ्या लिस्टमध्ये आणि यानंतर एक स्पॉट राऊंडसुद्धा होणार आहे, तो राऊंडबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिला जाईल। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, कारण सर्व अपडेट तुम्हाला तिथे सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जेही विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केला त्यांनी तिसऱ्या लिस्टची वाट बघू शकतात आणि जर नंबर लागला तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर तुम्हाला जर कोणती लिस्ट मिळाली तर कृपया करून ती आपल्यासोबत शेअर करा, कारण भरपूर विद्यार्थी
नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रकारच्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि त्यांची लिस्ट मिळत नाही आहे. कारण ऑफलाईनमध्ये हाच एक प्रॉब्लेम आहे की लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जर तुम्हाला लिस्ट मिळाली प्रोव्हाइड करा, आपण ती विद्यार्थ्यांना देऊ. आणि माझ्यापर्यंत जर लिस्ट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब व आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येईल. तर वसतिगृहाबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल व आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.